का मांडलं जात नाही, त्याच्यामध्ये का अडथळे, का वंचित राहतात, याच्यावर सोल्युशन कधी निघणार आहे? नाही, याच्यावर सोल्युशन काढायचं नाही सरकारला. आम्ही नावडतीचे आहोत. तुम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल, एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक हा. आवडती एक नावडती. तसं आहे, आवडत्या राणीची लेकरं आम्ही आहोत, नावडतीचे. आवडतीचे लेकरं शहरामध्ये इंडियन्स आहेत. भारत हा नावडतीचे लेकरं आहोत. आता कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवालाच्या मध्ये त्यांनी सांगितलं की शहरामध्ये 155 लिटर पाणी द्यायचंय दरडोई. शहरामध्ये, महानगरांमध्ये तुम्हाला 155 लिटर पाणी द्यायचंय आणि आम्हाला फक्त 55 लिटर पाणी द्यायचंय. अहो, आमच्या शेतामध्ये गुरं आहेत, आमच्याकडे गायी आहेत, आमच्याकडे कुत्र्या आहेत, मांजरं आहेत. काय आम्ही, आमचं कुटुंब हे माणसाबरोबर गुराढोरांचं सुद्धा कुटुंब आहे. आणि 155 लिटर पाणी आपलं, सॉरी 55 लिटर पाणी आम्हाला पुरणार आहे का? शहरामध्ये काय आहे, 2दा-3दा शॉवर लावायचं फक्त, आणि दिवसातलं 3दा फ्लश करायचं, याच्यासाठी पाणी द्यायचं का? म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शासनाचा जो आहे तो नावडतीच्या लेकरांसारखा आहे. काय त्यामुळं सरकारकडून कायमस्वरूपी आम्ही कर्जमुक्त होऊ ही आशा धरणं चुकीचं आहे. कायमस्वरूपी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील ही आशा धरणं चुकीचं आहे. गेल्या 25 वर्षात. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काल मुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करणे ही पहिलीच वेळ आहे. आणि अतिशय जबाबदारीने, मिश्किल शैलीमध्ये शेरोशायरी करत, निवडणुका नसताना देवेंद्र फडणवीस यांनी आपला त्या अर्थाने एक शब्द पाळलेला आहे, तो म्हणजे कर्जमाफीविषयी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना त्यांनी जाहीर केली आणि 2 लाखाची मर्यादा सांगत ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घोषित केलेली आहे. आता 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि 2019 मधली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या संबंधी देखील चर्चा या निमित्ताने होत आहे की त्या दोन्ही योजनेतला लाभ अजून पूर्णतः 100% शेतकऱ्यांना मिळालेला नाही असं बोललं जात आहे. आणि मग शेतकरी जे नेते आहेत, सुरेश नवले असतील, तुपकर असतील, राजू शेट्टी असतील, या सगळ्यांनी, बच्चू कडू असतील, या बऱ्याच आपल्या वेदना व्यक्त केलेल्या आहेत. या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत सुरेश ताके पाटील, जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत आणि कृषी अभ्यासक देखील आहेत. तर सुरेश ताके पाटील, तुम्ही आता ह्या नवीन कर्जमाफी योजना आहे त्याबद्दल बोलावं. तत्पूर्वी दर्शकांना माझी विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. सुरेश ताके पाटील, बोला, तुमचं काय मत आहे पहिलं? सर्वांना नमस्कार. कर्जमाफी ह्या विषयावर बोलण्यापूर्वी मला एक थोडासा वेगळं दुसरीकडे जातो मी. 1992-93 मध्ये डॉक्टर सुधीर भोंगळे यांनी एक पुस्तक लिहिलं, शेती इस्रायलची. आणि ते पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी त्या पुस्तकाची लेखमाला दैनिक रविवार सकाळमध्ये दर आठवड्याला येत होती. तर मी ती लेखमाला वाचली होती आणि ती पुस्तकही विकत घेतलं. तर त्या लेखमालेमध्ये एक लेख होता, त्याचं नाव होतं जो हुशार तो शेतकरी. इस्रायलमध्ये असं समजलं जातं की जो हुशार आहे तोच शेतकरी आहे, कारण बाकीचे सगळे घटक जे आहेत त्या त्यांचं रुटीन वर्क करतात. परंतु शेतीमध्ये दररोजचं वातावरण वेगळं, दर हंगामामध्ये, दर नक्षत्रामधील किडी वेगळ्या, आणि दर प्रत्येक पिकाचं वातावरण वेगळं. आणि त्यामुळे त्या निसर्गाशी झुंजत तो शेतकरी शेती करतो व देशाचं उत्पन्न वाढवतो. बाकीच्या घटकामध्ये उत्पन्नाचे जे 1 किलो लोखंड असेल किंवा 1 टन लोखंड असेल, त्याच्यापासून फार फार तर 1च टन माल तयार होतो, कुठल्याही वस्तू तयार होतात. म्हणून शेतीमध्ये
ही गुणाकार पद्धतीने वाढ होते, तरीही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागते किंवा शेतकरी तोट्यात का? अर्थात तो लेख नंतरच्या पुस्तकात नव्हता. डॉक्टर सुधीर भोंगळे साहेबांना मी फोनवर विचारलंही, हा लेख का आलेला नाही, तर त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिलं नव्हतं त्यावेळेला. तर आता कर्जमाफीची जर आपण थोडीशी चिकित्सा जर केली, सर्वात प्रथम ही कर्जमाफी दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच अर्थमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं अभिनंदन मी करतो. अभिनंदन करण्याचं कारण असं आहे की त्यांनी कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाला ते जागले. ठीक आहे, त्यासाठी आंदोलन करावं लागलं, हा भाग वेगळा, परंतु ते त्या शब्दाला जागले आणि त्यांनी कर्जमाफी दिली. आता याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या पाठीमागे जे कंगोरे आहेत, मुळात शेतकरी कर्जदार का होतो? आता बघा, माझ्याकडे काही आकडेवारी आहे. तर 2025 मध्ये, जो 24-25 मध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण कर्ज वितरण करण्याचा लाक्षांक एसएलबीसी ला जो दिला होता, एसएलबीसीने महाराष्ट्रामध्ये, तो 1,77,000 कोटी, 1,77,034 कोटी, आणि तो साध्य त्याचं झालेला आहे 1,77,200 कोटी. काय म्हणजे 1,77,3400 कोटी आणि 1,77,200 कोटी, म्हणजे जवळपास ते संपूर्ण साध्य त्यावेळेला झालं होतं. परंतु 25-26 मध्ये महाराष्ट्र शासनाने किंवा एसएलबीसीला जो लाक्षांक दिला होता, जे लक्ष दिलं होतं, ते साधारणपणे 2,07,200 कोटी. परंतु म्हणजे थोडक्यात 2 लाख कोटीचं साधारण धरू आपण राऊंड फिगर मध्ये, आणि ते साध्य झालेले फक्त 112 लाख कोटी. मग 1,12,000 कोटी. माफ करा, थोडीशी आकडेवारीमध्ये गोंधळ होतो. नाही तर ताके पाटील, जरा अजून हे तुम्ही जे सांगताय ना एसएल वगैरे, हे जरा सोपं करून सांगा अजून थोडं. बर. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे राज्यस्तरीय बँकिंग कमिटी असते. तर ती प्रत्येक राज्यामध्ये ती बँकिंग कमिटी जी असते, तिचं होस्ट बँक असते. महाराष्ट्रामध्ये ती बँक ऑफ महाराष्ट्र आहे, कर्नाटकामध्ये कॅनरा बँक आहे, मध्य प्रदेशमध्ये सेंट्रल बँक आहे आणि गुजरातमध्ये बँक ऑफ बरोडा आहे. आपल्या भोवतालचे राज्याचं सांगितलं तर महाराष्ट्रामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ही दर महिना 2-3 महिन्याला त्याची मीटिंग घेत असते आणि बँकिंग क्षेत्राचा, कृषी क्षेत्राचा, इतर क्षेत्राचा आढावा त्यात घेत असते किंवा त्याच्यामध्ये भविष्यात काय करायचं या संदर्भात ठरवलं जात असते. तर त्याच्यामध्ये आपण 2024-25 या वर्षामध्ये साधारण 1,77,034 कोटीचा आपण कर्ज वाटपाचा लाक्षांक ठेवला, परंतु ते साध्य झालं जवळपास तेवढं 1,77,200 कोटी रुपये कर्ज वाटप त्यावेळेस झालं. परंतु 25-26 मध्ये आता एवढं लाक्षांक साध्य कसं झालं? कारण त्या वर्षी पर्जन्यमान चांगलं झालं. त्याच्या अगोदरच म्हणजे सलग 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान चांगलं होत आहे आणि त्यामुळं पाऊस पडल्यानंतर पेरणीकडे आणि ते पीक करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यासाठी भांडवल म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे. हे पीक कर्जाचा विषय आणि मध्यम मुदत कर्जाचा विषय आहे. परंतु 2025-26 मध्ये तो जो लक्ष ठेवलं होतं ते 2 लाख कोटीचं, म्हणजे 2 लाख कोटीचं ठेवलं होतं. त्याच्यापैकी फक्त 1,12,200 कोटीच लक्ष साध्य झालं. मग का कमी झालं हे? त्याचं कारण एक तर त्या गेल्या 5 वर्षामध्ये शेतीमालाला योग्य दर मिळाला नाही किंवा मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं गेलं. रब्बी पिकाचा पेरा बहुतेक ठिकाणी झालेला नाही. किंबहुना बजेटच्या अगोदर जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये या वर्षी
अन्नधान्य व कडधान्याचा तुटवडा येईल असं उल्लेख केलेला आहे. त्याचं कारण पेरा पूर्ण झालेला नव्हता. आता एकूण कर्ज लाभधारक किती आहेत? तर 2024-25 मध्ये 82,39,000 कर्जदार होते आणि मागील वर्षी म्हणजे 25-26 मध्ये या वर्षी ते फक्त 49,14,000 शेतकरी आहेत. मग एवढे शेतकरी कमी का झाले? कारण ते थकबाकीत गेले. त्याचं सरळ कारण आहे की ते थकबाकीमध्ये गेले. मग आता 112 कोटी आणि 177 कोटी याचा जर आपण विचार केला किंवा सॉरी 1,77,000 कोटी व 1,12,000 कोटी याचा जर तफावत बघितली तर साधारणपणे 60,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे आणि त्यामध्ये 2 लाखाची कर्जमाफी देणार. आता ती किती शेतकऱ्याला देणार? आता 82 लाख शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी कर्ज घेतलं होतं 24-25 मध्ये आणि ह्या वर्षी किती शेतकऱ्यांनी घेतलं? 49 लाख. म्हणजे 50 आणि जवळपास 30 लाख शेतकरी, 30-32 लाख शेतकरी कर्ज घेण्यापासून वंचित राहिले किंवा थकबाकीत गेले. आता हे थकबाकीत का गेले? त्याचं कारण नैसर्गिक आणि तसेच शासनाचं धोरण आहे. शासनाने योग्य दर देण्यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाही असा आपण आरोप करू शकतो. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता याच्यामध्ये आपण कर्जमाफीच्या पलीकडे थोडंसं जाऊ. कर्जमाफीच्या पलीकडे थोडंसं जायचं म्हटल्यानंतर महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 3,47,000 रुपये आहे किंवा 3,48,000 धरूया, कारण 903 रुपये वर आहे आणि भारताचं सकल दरडोई उत्पन्न 2,19,000 रुपये आहे. मग त्याच्यामध्ये आपली वाढ दिसते, परंतु जो साधारणपणे 20-21 पर्यंत किंवा तेव्हा आजपर्यंत दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 ला होता, किंबहुना पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला रस्सीखेच चालत होती. परंतु आज तेलंगणा पुढे कसा गेला? तेलंगणाचं दरडोई उत्पन्न हे 3,87,000 रुपये आहे. मग तेलंगणा पुढे जाण्याचं कारण तेलंगणा नंतर कर्नाटक आहे, तेलंगणा नंतर तामिळनाडू आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. मग महाराष्ट्र 4थ्या क्रमांकाला का फेकलं गेलं? त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट तेलंगणा पुढे कसं गेलं त्याचं कारण रैतू बंधू योजना. हे बघा, शेतकरी ज्यावेळेला शेती करतो त्याचा खरीपाचा हंगाम चालू होतो साधारणपणे जून जुलैमध्ये आणि जून-जुलैमध्ये शेतकरी हा कुटुंबाचा पालकही असतो, मुलांचा पालक असतो, मुलांची शाळा असतात, त्याला बी बियाणे, शेती तयार करणे, तसेच मुलांच्या शिक्षणाची फी, मुलांचे शाळेचे गणवेश वगैरे हा सगळा खर्च एका वेळेला येत असतो. आणि त्यावेळेला रैतू बंधू योजना आणून तेलंगणा सरकारने जे शेतकऱ्यांना दिलासा दिला, हेक्टरी 10,000 रुपये दिले आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांकडे जे पैसे उपलब्ध झाले त्यातून त्यांचं उत्पन्न वाढलं, त्या राज्याचं उत्पन्न वाढलं आणि त्यातून तेलंगणाचं दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे. आता सकल उत्पन्नाचा विचार केला तर महाराष्ट्राचं सकल उत्पन्न साधारण 51 लाख कोटीचं आहे आणि तेलंगणाचं उत्पन्न फक्त 16,000 कोटीचं आहे. तरीही 16 लाख कोटीचं आहे. तर तरीही तिथला शेतकरी किंवा तिथला नागरिकाचं दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा साधारणपणे 40,000 रुपयांनी जास्त आहे. तर ही महाराष्ट्रासाठी विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आता आपण परत शेतकरी याच्याकडे येऊ आणि सगळ्यात महत्वाचं, तेलंगणामध्ये शेतकरी आत्महत्या जेव्हापासून रैतू बंधू योजना आणली तेव्हापासून शेतकरी आत्महत्या पूर्णपणे थांबलेल्या आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये त्या थांबण्याचं नाव घेत नाही. तर ह्या कर्जमाफीकडे बघताना टाके पाटील, तुम्ही ते कर्जमाफीचं बोलण्याच्या आधी मला तुम्ही जे काय आता सांगितलं म्हणजे दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम की महाराष्ट्राचा किती आहे 3,48,000. तर आता याच्यामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये त्याच्यामध्ये भौगोलिक दृष्ट्या प्रत्येक आता विदर्भ मराठवाड्याचा विचार केला मुंबईच्या तुलनेमध्ये तर इकडचं कमी, ती विषमता एक असते हे एक लक्षात ठेवा. हो, ते तर आहेच, ते तर आहेच, ते तर आहे. पश्चिम महाराष्ट्राचं कदाचित जास्त असेल, मुंबईकरांचं जास्त असेल, कोकणाचं सर्वाधिक असेल काय,
तो इतर त्याला शेती, आपण फक्त शेती म्हणून विचार करतोय ढोबळमानाने. हम्म. इतर व्यवसाय, इतर जे उद्योग आहे त्याचा विचार आपण थोडा बाजूला ठेवू. हम्म. आता तिकडे जे उत्पन्न आहे ते शेती व्यतिरिक्त आहे, त्यामुळे ते वाढलेलं आहे. आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा अल्पभूधारक आहे, परंतु विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी हा बहुभूधारक आहे. त्याच्याकडे शेती जास्त आहे आणि त्यामुळे त्याचं उत्पन्न हे महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पटीत आहे, कमी म्हणता येणार नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्र शेतकरी छोट्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा एक तोटा तुम्हाला सांगतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कीटकनाशक वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे पीक संरक्षणासाठी. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझ्या शेतामध्ये मला मधमाशी बघायला मिळत नाही. साधारण 10 वर्षापूर्वीपर्यंत माझ्या शेतामध्ये इतके पोळे असायचे, मोहोळ असायचे मधमाशांचे, पण ते आता दिसत नाही कारण फवारण्या वाढलेल्या आहेत. हम्म. ठीक आहे, विषयात हा, तुम्ही आता कर्जमाफीचं बोला. आता कर्जमाफीचा विषय जर घ्यायचा ठरला तर ही कर्जमाफी तुम्ही मगाशी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की कर्जमाफी 2017ला दिली, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 नंतर 2021ला दिली आणि 21 नंतर आता 26ला दिली जाते. मग दर 3-4 वर्षांनी कर्जमाफी द्यावी लागते. ही का द्यावी लागते याचं महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपीचं उत्तर शोधलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही, आम्हाला कुणी कर्ज बुडवं म्हटल्यानंतर आम्हाला खूप राग येतो, खूप वाईट वाटतं. ठीक आहे, आमच्यामध्ये असेल, शेतकरी हा समाजाचाच एक घटक आहे, समाजामध्ये प्रवृत्ती असतात, तशा प्रवृत्ती शेतकऱ्यांमध्ये सुद्धा असू शकतात, पण त्या किती 1-2%. पण बाकीचे शेतकरी तर प्रामाणिक आहे. जर भोंगळे साहेब म्हणतात की जो हुशार तो शेतकरी, मग हा शेतकरी निसर्गाशी झगडत शेती करत नाही का? हा शेतकरी देशाचं उत्पन्न वाढवत नाही का? हा शेतकरीही त्याचे खूप कष्ट करतो. आता मागच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की जगामध्ये अमेरिकेमध्ये एक हंगामी शेती केली जाते, महाराष्ट्रामध्ये 3-4 हंगामामध्ये शेती केली जाते. म्हणजे हा शेतकरी निरंतर शेती करतो, हा शेतकरी खूप काबाड कष्ट करतो, तरीही त्याच्यावर ही वेळ काय, आत्महत्येची वेळ काय येते? तर मी कर्जमाफीकडे या दृष्टिकोनातून बघेन की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून या कर्जमाफीमध्ये सरकारने बघितलेलं नाही. कारण जर आपण कर्जमाफीचं केसीसी, किसान क्रेडिट कार्डचं जर तुम्ही मर्यादा बघितली तर 3 लाखाची आहे आणि त्याच्यामध्ये 70% शेतकरी हे 3 लाख रुपये केसीसी घेणारे आहेत. मग तुम्ही 2 लाख रुपये कर्जमाफी देऊन ते केसीसी दिलेले 3 लाखाचे 1 लाख रुपये शेतकऱ्याच्या मोबाईलने तसंच ठेवताय तुम्ही. ते शेतकऱ्याच्या डॉक्युमेंटचं कर्ज पूर्ण होत नाही. राजू शेट्टी साहेब म्हटले की ही कर्जमाफी योजना तकलादू आहे. ती तकलादू यामुळेच आहे कारण तो कर्ज बाजारीच राहणार आहे. 1 लाख रुपये ताबडतोब उपलब्ध करणे इतपत त्याची आजची स्थिती नाही. आज तर युद्धजन्य स्थिती आहे. महाराष्ट्रामधल्या आपल्याकडच्या कांद्याचे दर पडलेले आहेत, बॉर्डर सील झालेले आहेत, समुद्रमार्गे माल जाऊ शकत नाही. अशा स्थितीमध्ये किंबहुना शेजारचा गल्फ आपण जास्तीत जास्त पुरवठा कांद्याचा करणारा देश आहे तो गल्फमध्ये, खाडी देशामध्ये, त्या खाडी देशामधली परिस्थिती अतिशय कठीण आहे. मग आज त्याला काय जबाबदार शेतकरी नाहीये. मग तो शेतकरी आज कांदा बेभावात विकतो, कापूस कमी भावात विकतो, सोयाबीन आता सोयाबीन तुम्हाला मगाशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पाठवलंय की कापसाचे आणि कांद्याचे 2015-16चे शासनाने काढलेले उत्पादन खर्च पाठवलेला आहे. तर जर साधारणपणे 6,000 रुपये 2015-16 मध्ये जर कापसाचा दर होता, मग आज 7,000 रुपये 8,000 रुपये नसेल का? मग तरीही शेतकरी आज 7,000 रुपयांनी कापूस विकतो, 4,000 रुपयांनी सोयाबीन विकतो. मग तो नफ्यात कसा असू शकेल? तो नफ्यात असूच शकत नाही आणि तो तोट्यात आहे म्हणून कर्जबाजारी आहे. मग तो 1 लाख रुपये कुठून उपलब्ध करेल? आज जर त्याचं 3 लाखाचं किसान क्रेडिट कार्ड आहे, पीक कर्ज आहे आणि त्याच्यावर काय व्याज झाला असेल ते, तो उर्वरित पैसे तो कसे उपलब्ध करेल? मी म्हणणार नाही की तुम्ही पूर्ण 7/12 कोरा करा किंवा शासनाच्या आजच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता, ते शक्य नाही. कारण जे जुने कर्ज आहे ते सरकार भरील असं मला वाटत नाही. कारण आपल्यावर 10 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. तरीही ते 10 लाख कोटीचं कर्ज जरी झालेलं असलं
तरीही 51 लाख कोटीच्या सकल उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये ते साधारण कमी आहे. आणि कर्ज आपलं बजेट जे आहे, बजेटची तूट जी आहे ती 1% कमी आहे, 40,000 कोटीची. हे सगळं जरी विश्लेषण केलं तरीही सरकारला ते शक्य नाही. परंतु सरकारने जे थकलेलं कर्ज आहे, त्यांनी जे 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकीत गेलेले शेतकरी, पण त्याच्यानंतर झालेली अतिवृष्टी ऑक्टोबरमध्ये त्या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय देत नाही. जी कर्जमाफीसाठी जे आंदोलन तयार झालं, जे बच्चू भाऊ कडूनच्या पाठीमागे शेतकरी उभे राहिले, ते सगळे पूर स्थितीमध्ये त्रस्त झालेले शेतकरी मोठ्या प्रमाणावर होते. आणि त्या पावसामुळे ते अक्षरशः त्यांची पिकं वाहून गेलेले होते, म्हणून तिथे गेले. आणि आंदोलनालाही सरकारला थोडं पावसाळीच वाचवलं, म्हणून आंदोलनाची तीव्रता कमी झालेली होती, हे आपण बघितलेलं आहे. तर याच्यामध्ये ही कर्जमाफी योजना जी आहे, सरकारची भूमिका चांगली आहे दिल्याची, परंतु आता सरकार आणखी अटी शर्ती काय देईल? साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये परदेशी समितीचा अहवाल येणार आहे. जी समिती कर्जमाफी संदर्भात नेमलेली आहे तिचा अहवाल येणार आहे. त्या अहवालामध्ये आणखी काय असणार आहे, त्याच्यामध्ये काय अटी शर्ती असणार आहे, या बघाव्या लागतील. काय तोपर्यंत ह्या कर्जमाफीचं विश्लेषण प्रॉपर होऊ शकणार नाही. कारण सरकार जसं सांगेल तशीच ती समिती अहवाल तयार करेल आणि त्याच्यामध्ये विविध गाळण्या लावण्याचा प्रयत्न निश्चित होण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीचे जर कर्जमाफीचे फडणवीस साहेबांचा इतिहास जर बघितला अटी शर्तींचा, तर यावेळेस तसं होईल असं मला वाटतं. आता कर्जमाफी जी आहे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझं आजही म्हणणं असं आहे की कर्जमाफी, या कर्जमाफीनंतर महाराष्ट्र शासनामध्ये आम्हाला, एक शेतकरी म्हणून बोलतो आता, आम्हाला कर्ज घेण्याची वेळ परत येऊ नये किंवा कर्ज थकण्याची वेळ आमच्याकडे येऊ नये. जे काय आहे, आज जे अतिवृष्टी होते किंवा नैसर्गिक जी आपत्ती येते त्याला आम्ही कुठेही जबाबदार नाही, शेतकरी कुठेच जबाबदार नाही. शेतकऱ्यामुळे प्रदूषण होतं असं मी म्हणणार नाही. किंबहुना का अगदी अगदी फार थोडस जर आणखी सूक्ष्म जर बोलायचं ठरलं, जे कीटकनाशकं आणलेले आहेत ते आम्ही घरी तयार केलेले नाही, शासनाच्या धोरणानंतर ते तयार झालेले आहेत. किंबहुना असं मी म्हणेल की महाराष्ट्रामधील शेतकरी शरद जोशींच्या काळापासून जीएम तंत्रज्ञानाची मागणी करतात. जेनेटिक मॉडिफाईड बियाणं आम्ही मागतो, तर सरकार देत नाही. त्याचं कारण ही जी पेस्टिसाइड, हार्बिसाइडची किंवा इन्सेक्टिसाइडची जी लॉबी आहे, त्या लॉबीतून काही लोकांना काहीतरी मिळतं, त्यातून ते आणलं जात नसावं असा आमचा शेतकरी चळवळीचा आरोप आहे. आता बरं का तात्या आणखी पाटील, एक गोष्ट बोला. हा तुम्ही ती बोला. मला ते तुम्ही परदेशी समितीचा जो उल्लेख केला, ते आपल्या मित्रा हो या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत हो हो आणि ते तसे फार ज्येष्ठ ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. तर त्यांना ते आर्थिक सल्लागार आहेत ते मुख्यमंत्र्यांचे. हो आणि ज्या वेळेला बच्चू कडूंचं आंदोलन झालं, मग त्याच्यामध्ये आता तात्काळ तर काही कर्जमाफी किंवा ते मागण्या मान्य करणं त्यांना शक्य नव्हतं, परंतु त्यांनी ती वेळ मारून नेली त्यांनी, की आता आम्ही ती समिती नेमतोय अशा अशा 8 अधिकाऱ्यांची, आणि ते सगळं निकष काय असतील, कट ऑफ डेट काय असेल वगैरे, ते सगळं ते अभ्यास वगैरे. तर कालही त्यांनी ज्या वेळेला ही योजना जाहीर केली त्याही वेळेला बरंचसं त्याच्याबरोबर ते बोललेले आहेत की किती प्रकारचा डेटा गोळा करणं किंवा काय ते सगळं चाललेलं आहे. तर ही जी गुंतागुंत आहे, ही गुंतागुंत असल्यामुळं शेतकऱ्यांना नीट समजत नाहीये. शेतकरी नेते आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या मागण्या करतात. आता हे नियमित कर्ज फेड किंवा तो एक विषय त्याच्यामध्ये जोडला गेलेला आहे. तुम्ही जेवढा डेटा सांगितला, अगदी कर्ज वितरण किती केलं जात आहे बँकांच्या मार्फत वगैरे, ते सगळं, हे जे किचकट जे आहे म्हणजे त्याच्यातली पारदर्शकता त्या अर्थाने, तर ती कधी येणार आहे हे व्यवस्थेमधली? तसं तुम्हाला एक अभ्यासक म्हणून काय वाटतं असं मला विचारायचं होतं. ती आणायची नाही सरकारला, ती पारदर्शकता सरकारला आणायची नाही. माझं मत असं आहे की महाराष्ट्र जो काही देशामध्ये एक नंबर झाला त्याचं कारण सहकार चळवळीचा फार मोठा वाटा होता.
महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं सहकार चळवळ फोफावली त्यात आपलं श्रीरामपूर आहे, कोपरगाव आहे, पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके आहेत. या ठिकाणी विकास जो झाला तो त्या काळामध्ये तुलनेने मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये झाला नव्हता. मी एक उदाहरण दिले याबाबत. श्री हरी आने नावाचे एक वकील होते, सरकारी वकील होते. तर त्यांनी 2014-15 मध्ये आरोप केला होता की पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याची लूट करतो. पश्चिम महाराष्ट्राला येणारं अनुदान हे विदर्भ मराठवाड्याच्या पटीत खूप जास्त आहे. त्यावेळेला मी त्यांना फोन केला होता आणि त्यांना मी म्हटलं होतं की साहेब तुमच्या या वाक्याशी मी सहमत नाही. तर त्यांना मी म्हटलं होतं की आमच्या श्रीरामपूरला महाराष्ट्रातला पहिला दूध संघ स्थापन झाला. स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो NDDP-च्या धोरणानुसार स्थापन झाला. तर 25 किलोमीटर माझ्या श्रीरामपूर त्या दूध संघापासून मराठवाड्याची बॉर्डर आहे वैजापूर तालुक्याची व 50 किलोमीटर बीड जिल्ह्याची आहे. 2 बॉर्डर मराठवाड्याच्या असतानाही तत्कालीन औरंगाबाद आजच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकही दूध संघ स्थापन झालेला नव्हता, सहकारी किंवा दूध डेअरी सहकारी स्थापन झाली नव्हती. कोपरगावच्या गोदावरीचं दुधाचं मार्केटिंग 90-95 पर्यंत आजही मला वाटतं गोदावरीचंच दूध कोपरगाव संभाजीनगर शहरामध्ये चालतं. तर त्याचप्रमाणे श्रीरामपूरला मुळा प्रवरा वीज सोसायटी स्थापन झाली होती. भारतातली एकमेव संस्था होती. त्या संस्थेचे संस्थापकापैकी एक गोविंदरावजी अधिक साहेब ज्यावेळेला 1980ला वैजापूरचे आमदार झाले, तर त्यावेळेला त्यांनी गोदावरी शिवना नावाची तशीच संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न वैजापूर तालुक्यामध्ये केला. पण वैजापूरच्या लोकांनी, तत्कालीन तिथल्या पुढाऱ्यांनी, शेतकऱ्यांना नाही, तिथल्या कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी तो हाणून पाडला, विरोध केला. सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र हा विकसित झालेला आहे. पण मग आज सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र विकसित झालेला असताना सहकार कुठं आहे हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे. पण हा विषय जर जास्त बोललो तर हा लांबेल. पण त्याच्या पलीकडे मला तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची आहे कर्जमाफीच्या याच्यामध्ये. महाराष्ट्र शासनाने जो पाहणी अहवाल आर्थिक पाहणी अहवाल दिला त्याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की 9,022 कोटी रुपये आम्ही 116 लाख शेतकऱ्यांना दिले. कशाच्या संदर्भात? अतिवृष्टीचे अनुदान म्हणून. मग मी सहज त्या 116 लाख रुपयांना 116 लाख कोटींना 116 लाख कोटी रुपयाला मी भागलं 9,022 कोटी रुपयांनी. तर 9,022 कोटी रुपयाला 116 लाख शेतकऱ्यांनी भागले, गोंधळ झालाय. तर त्याचं उत्तर येतं 7,777 रुपये प्रति शेतकरी आलेत. किती? फक्त 7,777. मग जर तुमचं लाखोचं पीक वाहून गेलं, 3 लाखाचं कर्ज घेतलेलं पीक तुमचं संपलेलं आहे, मग तिथं 7,777 रुपये तुम्हाला किती तुटपुंजे होते हे त्याच्यामध्ये दिसतं. आणि तो तुटपुंजेपणा त्याच्यामध्ये आणखी सरकार जे ऍडिशन करणार होतं किंबहुना विविध योजनांमधून जे काही अनुदान देणार होतं ते अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. कारण माझ्या गावामध्ये ज्यांच्या विहिरी पडलेल्या आहेत त्या पडक्या विहिरींना सरकारकडून अनुदान आलेलं नाही. आता मग तो फरक जरी या कर्जमाफीमध्ये, अजून एक गोष्ट आहे की कर्जमाफी योजना जाहीर करताना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस 2017ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली त्यावेळेला 34,000 कोटीची भारतातली सर्वात मोठी कर्ज योजना म्हणून तिचा उल्लेख केलेला होता. परंतु या कर्ज योजनेमध्ये इतके दिवस अभ्यास करूनही एकूण आकडा किती लागेल साधारणपणे अंदाजे आकडा त्यांनी दिलेला नाही. त्यामुळे याच्यामध्ये अटी शर्ती येऊन कमीत कमी रकमेची ही कर्जमाफी होण्याची शक्यता मला दाट वाटते. मी तेच म्हणतोय टाके पाटील, हे बघा, हे जी सिस्टीम आहे काय, आता निसर्गाच्या लहरीनुसार शेती व्यवसायाचं खाली वर ह्या सगळ्या गोष्टी होतात. ते जर सोडलं म्हणजे त्याची जर तुलना केली तर मग इकडं व्यावहारिक दृष्ट्या अजूनही सरकार त्याच्यामध्ये आकडेवारी असेल, लाभार्थी असेल, म्हणजे डेटा ज्याला आपण आजचा परवलीचा शब्द म्हणजे डेटा,
आणि आता AI त्याच्यामध्ये जोडलं गेलेलं आहे. AIच्या मदतीने वाटेल त्या गोष्टी तुमचा डेटा व्यवस्थित ते करता येतं. आणि महाराष्ट्र सरकार आता त्या दृष्टीने मोठे पावलं टाकतंय, ते सगळं करतंय. आता ही कर्जमाफी जसं 2017 मधली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ती योजना, त्याच्यामधले 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. ही उच्च न्यायालयामध्ये नाही. गेलेलं आहे. हो हो हो. बरोबर. ही उच्च सिंगापूरचा न्यायालयामध्ये केस. केस सुरू आहे. मग उच्च न्यायालयाने सांगितलं अजून काय पुढे झालेलं काही दिसत नाही. त्याच्यानंतर 2019 मधलं ते तसंच आहे. आता ही एक हो. गोष्ट आली कर्जमाफी योजनांच्या संदर्भात. आता ही तिसरी योजना आलेली आहे. आता अजून तुम्ही म्हणताय एप्रिलमध्ये परदेशी समिती काय निकष लावतीये काय वगैरे, अजून तो एक भाग वेगळा आहे. त्याच्यानंतर काल बच्चू कडू, नवले, शेट्टी, तुपकर यांनी जे काही मतं व्यक्त केलेले ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मतं व्यक्त केलेले आहेत. म्हणजे आता तुपकर तर म्हणाले की ती मर्यादा जी आहे कर्जमाफी ती 5 लाखापर्यंत पाहिजेत वगैरे. त्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव वगैरे काही दिलेला नाही अर्थसंकल्पात, तो एक उल्लेख केलेला आहे. तर मूळ म्हणजे मला हे सांगायचं आहे की ही जी गुंतागुंत असते, लाभार्थी शेतकरी नेमकं कर्ज वितरित किती आहे, काय आहे, अल्पभूधारकांचं काय अमुक गोष्ट आहे, ह्या सगळं जे अंकगणित जे आहे ते अंकगणित का मांडलं जात नाही, त्याच्यामध्ये का अडथळे, का वंचित राहतात, याच्यावर सोल्युशन कधी निघणार आहे? नाही, याच्यावर सोल्युशन काढायचं नाही सरकारला. आम्ही नावडतीचे आहोत. तुम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल, एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक हा. आवडती एक नावडती. तसं आहे, आवडत्या राणीची लेकरं आम्ही आहोत, नावडतीचे. आवडतीचे लेकरं शहरामध्ये इंडियन्स आहेत. भारत हा नावडतीचे लेकरं आहोत. आता कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवालाच्या मध्ये त्यांनी सांगितलं की शहरामध्ये 155 लिटर पाणी द्यायचंय दरडोई. शहरामध्ये महानगरांमध्ये तुम्हाला 155 लिटर पाणी द्यायचंय आणि आम्हाला फक्त 55 लिटर पाणी द्यायचंय. अहो, आमच्या शेतामध्ये गुरं आहेत, आमच्याकडे गायी आहेत, आमच्याकडे कुत्र्या आहेत, मांजरं आहेत. काय आम्ही आमचं कुटुंब हे माणसाबरोबर गुराढोरांचं सुद्धा कुटुंब आहे. आणि 155 लिटर पाणी आपलं 55 लिटर पाणी आम्हाला पुरणार आहे का? शहरामध्ये काय आहे, 2दा-3दा शॉवर लावायचं फक्त आणि दिवसातलं 3दा फ्लश करायचं, याच्यासाठी पाणी द्यायचं का? म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शासनाचा जो आहे तो नावडतीच्या लेकरांसारखा आहे. काय त्यामुळं सरकारकडून कायमस्वरूपी आम्ही कर्जमुक्त होऊ ही आशा धरणं चुकीचं आहे. कायमस्वरूपी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील ही आशा धरणं चुकीचं आहे. गेल्या 25 वर्षापासून छातीला बिल्ला लावून, किंबहुना त्या अगोदर माझे वडील करत होते तेव्हापासून जे काही प्रश्न बोलले जातात, तोच आजही शेतीमालावर रास्त दर द्या. म्हणजे किंबहुना संघटनेच्या स्थापनेपासून 1940 वर्षापासून शरद साहेबांनी संघटना स्थापन केली तेव्हापासून शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर द्या हीच मागणी होती. मग ती अद्याप पूर्ण होत नाही आणि ती होत नाही म्हणून शेती कर्जाचं लक्ष जे आहे ते पूर्ण केलं जात नाही किंवा दरवर्षी दर 3 वर्षाला. आणि महाराष्ट्रामध्ये मी मागच्या मुलाखतीत बोललो, ज्या वेळेला अतिवृष्टी झाली त्यावेळेला पंजाबच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र दर 3 वर्षाला दुष्काळाच्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात असतो. परंतु पंजाब व इतर उत्तर भारतातले राज्य हे त्या मानाने हे शाश्वत शेतीचे राज्य आहे. म्हणून महाराष्ट्र शेतकरी गरीब आहे, परंतु सरकारने त्याला वाऱ्यावर सोडलेला आहे. हे बरं जितकं खरं आहे. ताके पाटील, आपली वेळ संपत आलेली आहे. शेवटी सारांश म्हणून तुम्हीच बोला की ही कर्जमाफी योजना जी आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, आणि त्याचा नेमका लाभ कसा होऊ शकतोय, त्याचे निकष वगैरे काय, याच्या संबंधी तुम्ही जे काही विस्तृत असं विवेचन केलेलं आहे, तर तुम्ही जाता जाता अतिशय थोडक्यामध्ये सांगा पुन्हा एकदा, 2-3 मिनिटामध्ये. याच्यामध्ये कर्जमाफी योजना हिचं जे 2 लाख रुपयापर्यंतची जी मर्यादा आहे ती मर्यादा वाढवली पाहिजे. ती साधारणपणे जी केसीसीची मर्यादा आहे 3 लाखाची तिच्यापर्यंत जावं. मी 5 लाख वगैरे म्हणणार नाही, मी 3 लाखापर्यंत म्हणेल, कारण केसीसीची मर्यादा ती आहे.
त्यापर्यंत ती जावं, किसान क्रेडिट कार्डच्या मर्यादेपर्यंत ती असावी. त्याच्यानंतर थकबाकीच्या व्याजाचं काय काय व्याजासह ती पूर्ण कर्जमाफी व्हावी. कारण शेतकऱ्यांनी व्याज थकवलेलं नाहीये, त्या परिस्थितीमुळे ते थकलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होतील यासाठी जो फरक मी तुम्हाला फरक सांगितला की साधारणपणे 39,000 कोटी 39 लाख आणि 82 लाख याच्यामध्ये जो 30-40 लाख शेतकऱ्यांचा फरक आहे ते सगळे सामावले गेले पाहिजे. आणि एक आणखी अट सांगतो, तुपकर साहेबांच्या मागणीला मी आणखी दुजोरा देईल. ज्या शेतकऱ्यांना किंबहुना असं करा, जो हे आहे 3 ते 5 लाखाचं, ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी 5 लाखापर्यंत करा. कारण त्यांना न्याय देण्याचं गरजेचं आहे. त्यांची घरं पडलीत, त्यांचे जनावरं वाहून गेलेत, त्यांची शेतं वाहिलेत, पिकं वाहिलेत, त्यांनी आयुष्याची केलेली गुंतवणूक संपली आहे. पण सरकार असं म्हणते त्यावेळेला काय 30-31 हजार कोटी रुपयांचं विक्रमी पॅकेज दिलं ना, ते नुकसान भरपाई म्हणून अतिवृष्टीचं. कालच्या पाणी अहवालामध्ये 9,022 कोटी सांगितले आणि ते 116 लाख शेतकऱ्यांना, म्हणजे 1,16,00,000 शेतकऱ्यांना दिले. तेच तुम्हाला सांगितलं, त्याचा जर भागाकार केला तर ते 7,777 रुपये 58 पैसे शेतकऱ्याला प्रति शेतकरी मिळालेले आहेत. काय ते तोकडे आहेत, त्यांना न्याय द्या. त्यांना न्याय देण्यासाठी कर्जमाफीची योजना जी आहे ती 5 लाखापर्यंत करा, असं मी या निमित्ताने तुमच्यावर मागणी करतो. चला, आपली वेळ संपलेली आहे आणि आपण खूप चांगल्या प्रकारे वस्तुनिष्ठपणे आकडेवारीसह, अगदी तुम्ही त्या इस्रायलचाही उल्लेख केला. आता इस्रायलमुळं काय होतंय सध्या जगामध्ये आणि त्याचा आपल्या कांदा वगैरे सगळ्याच्यावर काय परिणाम झालेले हे महाराष्ट्र बघतोय. तर खूप खूप धन्यवाद आणि दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवावं. ताके पाटील, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.